प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग साधू वैद्य जगत गुरु संत शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा भंग आहे. या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा आपल्याला संतांच्या संगतीचं महत्व सांगता. पांडुरंगा होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा अनंत कोट ब्रह्मनायक भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं परमपूज्य आदरणीय सद्गुरू मानव एकूणवाशी कोंडाजी बाबा डेरे व कैलासाची गणपतबाबा बनकर यांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य हरिभक्तपर्यंत दत्ता शास्त्री देशमुख परमपूज्य आदरणीय आमचे संपत महाराज धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी या ठिकाणी दत्त जयंती उत्सवानिमित्त आपण हा कार्यक्रम साजरा करतो. आणि याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा कार्यक्रम सुरू होऊन आजच्या 6व्या दिवसाचं पुष्प आपल्या सर्वांच्या साक्षीने आता आपण गुंफणार आहोत. विठाला विठाला आणि या कार्यक्रमाकरता आपले पवित्र म्हणजे हिवरे बुजुर्ग पंचकृषीतून आलेल्या सर्व पारमार्थ प्रेमी टाळकरी विणेकरी आमचे मुरुंबणे पेटी मास्तर गायक वृंद माता बहिणी हे सर्वजण उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रथम सर्वांना धन्यवाद देतो. आणि 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आपल्या सर्वांच्या साथीने आता आपण गुंफणार आहोत. सर्वांच्या साथीने बोलतो कारण कीर्तन मध्ये करमणूक नाही, कीर्तन म्हणजे मला टाइमपास नाही, कीर्तन मध्ये विनोद नाही, कीर्तन म्हणजे हास्य मारा नाही. मग कीर्तन म्हणजे आहे तरी काय? साधू संतांनी हा उपक्रम चालू केला. या चालू करण्याच्या पाठीमागं काहीतरी कारणाशिवाय कार्य घडत नाही. निमित्त अखंड हरिनाम सप्त ज्ञानेश्वरी पारायण खूप भाग्यवान मंडळी राहतो आपण. कारण आपण हा आनंद सुख सोहळा उपभोगतो. खूप परम भाग्यवान आपण. कारण आपण जो आनंद उपभोगतो हा आनंद मला वैकुंठात नाही, हा
आनंद स्वर्गात नाही. याला काय पुरं स्वतीच्या मरणीची दाबी रे. आपण जो आनंद उपभोगतो त्या आनंदाचे स्वर्गातली देव इच्छा करतात. महाराजांनी दिलं होतं केशावर इच्छेकाची देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कारण हा सुख सोडणारा विठ्ठला विठ्ठला मानवे म्हणून या ठिकाणी महाराजांनी कीर्तनाच्या रूप केलं आणि तुम्हाला आम्हाला ते ब्रह्मज्ञान समजून सांगितलं. म्हणून कीर्तन म्हणजे विनोद समजू नका, कीर्तन म्हणजे काय समजू नका. कारण या ठिकाणी जे सांगितलं जातं ते शास्त्राचं मत सांगितलं जातं. या ठिकाणी जे सांगितलं जातं हे व्यासांचं पीठ आहे म्हणून याला व्यासपीठ म्हणतात. या ठिकाणी जे सांगितलं जातं ते शास्त्राचं मत. मग काही सांगू नका. मग या ठिकाणी काय सांगू आमच्या नाथाला विचारा. सौम्यचरित्रे परम पवित्रे सादर करणारे सज्जन वृंदे मनोभावे आदे म्हणलावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगे देवा सजन सुखे बोलावे. भक्ती ज्ञान विरहित ही कला गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवडाव्या. जेणेकरून मूर्खे ठसावे अंतरी श्रीहरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची विठाला. या ठिकाणी हे सांगणं गरजेचं राजवान म्हणून साधू संतांनी उपक्रम चालू केला आणि म्हणून मी बोलून गेलो आपण साधनाच्या साक्षीने आता कीर्तन रूपी पुष्प फुंकणार आहोत. कारण एकटा महाराज काय कीर्तन करू शकत कधी का समजत महाराज एकटे महाराज कीर्तन करते नाही. मी आमच्या ताईला एक प्रश्न विचारतो. तुम्ही स्वयंपाक घरी जाता का येते तुम्हाला बाकी घरीच करता. भाकर करायला काय करायला लागतं आमच्या तिकडं सांगू. तुमच्याकडे म्हणणं नाही की आमच्याकडे भाकर करायला ठरलं पीठ लागतं. तुमच्याकडे पीठ काढायला पाणी लागतं. भाकर भाजायला अग्नी लागतो. आमच्या तिकडं तुमच्याकडे म्हणणं नाही. अग्नी धान्य धान्य झाल्याकडे पा एका एक कामने जमत नाही. पिकाला पाणी लागतं. याचा दखल करून नंतर उद्या बघू. बरं पीठ हे पाणी भाकर आग्नी नाही झालं म्हणून आजचे याचा दखल करून जमत. उदकाने धान्य झाल्याकडे पाक एका एक कामाने. ते जसं खरं तसं इथं पण खरं तसंच आहे. कीर्तनकार एकटा असून कीर्तन होणार नाही. हे नाथासारखे तुंबरासारखे संगमा कथा
चला मग आपला मूळ विषय बाजूला राहील. थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराज कीर्तन म्हणजे महाराजांनी आता प्रमाण दिलं. आमचे तुकोबाला सांगा कीर्तन सांगे कीर्तन सांग होया हरिरू. मागील विचारलं कीर्तनाबद्दल तुमचं काय होते. कीर्तनाचे नटनाचे नाचे व्यवसाय प्राय चित्ताचे जे नामचे नाही पापाची आळसे केली. यमदमा उकळाने तीर्थे ठाण्यावर नोजविली. यमलोकेचे खुंटले राती आगरी. यम म्हणे काय यमावे दम म्हणे कवनाचे दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष खरासे नाही ढालावे. कीर्तन म्हणजे आनंद. कीर्तन म्हणजे आनंद. भगवंताच्या नामामध्ये आनंद आणि आनंद सर्वांना होतो राजे. बरं मला सांगा तुमच्याकडे भूक आत लागते की बाहेर. भूक लागलं भूक भाकरी जेवण करायला आत लागते की बाहेर. हा राग आत येतो बाहेर. राग आनंद आत होतो बाहेर. दुःख आत होतो बाहेर. सर्वत्र किती आत आहे काय परमार्थ हात असा होतो बाहेर. परमार्थ सांगतो आमचे तुकोबा परमार्थ करत होते महाराज. त्यांना आनंद व्हायचा. आनंदो रे आगे आपण विचार नजरी कसं बदलणार नाही. आधी आनंद आनंद काय करणं सगळं समजणार. एक बोलणे भरोसा ठेवायचा नाही. सगळं खोटं. बऱ्याच दिवसातून भेटायला घ्यावी बरे ना एकदम आनंद काही नसतं आनंद. याला बघायचं ना तुम्हाला सांगू आता कारणार्थ आम्हाला इथे बघू नका तुम्ही. आम्हाला एकांतात बघा. इथे 2 तास आम्ही छान छान बघू शकतो. तुम्हाला कुठे वाजत नको. इथे आम्ही 2 तास छान छान बघू शकतो. पण आम्हाला बघायचं एकांतात बघा. तिथं कळत तुम्हाला आनंद काही लाख येत बाहेर नाही. आमचे संत सांगतात आनंदोरिया जे आनंदो सभाया भेटरिया परमानंद रे. आनंद प्रत्येकाला होतो आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. असा आमच्या तुकोबाला येतो. आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत महाराज विचारल्या तर सांगा. काही गोष्टी अशा विचारल्या तर सांगा. काही गोष्टी अशा विचारल्या तरी सांगू नका. काही गोष्टी न विचारता सांगा. न विचारलं तरी सांगू नका. असे काय गोष्टी आहेत. एक करा हे कुठे आहे कळालं तुम्हाला. मी काय बोललो नाही. विचारले तरी सांगू नका. हे पुढे सांगू नका. विचारले तरी सांगू नका. काही गोष्टी विचारल्या तर सांगा. त्याचं नाव आहे परमार्थ. विचारलं तर सांगा. काय परमार्थ सांगू नका. फळ सांगू नका. कारण 4 गोष्टी अशा आहेत न विचारता सांगितल्यानंतर त्याची किंमत कमी होते. विचारल्याशिवाय सांगितले त्याची किंमत कमी होती. ऐका कीर्तन विद्याने हरि कीर्तन गुरुवाक्याने ब्रह्मज्ञान घ्या घ्या म्हणता मूल तुटे विठाला.
नीट आहे. आता मी म्हातारा होते माझं काय तू चालव काय मला विंच उचलायची येते तुला शिकली तुम्ही काय केलं नाही मला जाऊ त्या कोणाला सांगा म्हणे कारण त्याने विचारलं नाही. विचारल्याशिवाय सांगणार विद्या विद्या आणि हरी कीर्तन कुणी बोलवलं तर जा सांगू नको म्हणजे चाली स्वभाव आहे ठेवलं काय माझं कीर्तन चालीचा सौकर्याचा तुमचं काय म्हणणे चालीचा सौकर्याचा कोणाला म्हणू नको माझं कीर्तन ठेवा जर मागा ना आमच्या तुकोबाला बोलतात माझी कथा करा असे म्हणे कोणा माझी कथा करा असे म्हणे कोणा तरी नाराय ना जीवा धरू साय तू झाला शिया काय म्हणे तुझ्याकडे काय कमी रे आणि का भुला ते काय मागू काय नारायचं यांच्याकडे आणि विचारलं तर जा विद्या हरे कीर्तन गुरुवाक्य आणि ब्रह्मज्ञान घ्या घ्या मनाचा मूल तुटी कुणी विचारलं तर सांगितल्याशिवाय राहू नको तीन आणि काही गोष्टी असे नाही विचारलं तरी सांगा आता घडलेला प्रसंग महाराजांच्या घरी गेलो संत महाराजांच्या गेल्याबरोबर त्याने त्याला हात ठेवला भाऊ मी कुठे गेलं त्याला हात ठेवला काय कशाची पेढे आता मी विचारलंय का तरी त्याने मला पेढा दिला ती म्हणजे मला आनंद झाला घ्या पेढे काय मी 12वी पास झालो घ्या पेढे माझा राज्यामध्ये नंबर आला घ्या पेढे माझ्या बोरला पाणी लागलं घ्या पेढे मला नातू झाला घ्या पेढे कुणी विचारलं का कुणी विचारलं कुणी नाही विचारलं तरी सांगता मग काही गोष्टी न विचारता सांगा याप्रमाणे आमच्या तुकोबाला आनंद झाला आनंद आज झाला तर आज दिन पाहिजे आणि आज झालेला आनंद हे भगवंताचं स्वरूप असल्या कारणानं तो आनंद आज दाबून राहिला. माऊली ज्ञानोबाला बोलतात कमल कलिका झालेपणे हृदयचे मकरंदाचे रघोनेने पारणे अमोदाचे. अरे बाबा अर्जुन कमलाची कळी परिपक्व दशेत आल्यानंतर सुगंध दाबू शकत नाही कुणी असो राजा असो रंग असो सज्जन असो दुर्जन असो सर्वांना सुगंध येते. त्याप्रमाणे आज झालेला आनंद इंद्रियाच्या द्वारा बाहेर आला भंगाचं आणि याच न्यायाने आमच्या तुकोबाला आनंद आज झाला हृदयात आनंद झाला आणि तो हृदयात झालेला आनंद हृदयामध्ये न मावल्यामुळं तो इंद्रियाच्या द्वारा बाहेर आला भंगाचं पहिलं चरण
अवघी चिंता वारली. मला असं वाटतं तुकोबाने असं द्यायला पाहिजे होतं. उजळले भाग्यात अवघी चिंता गावाला गेली. गावाला गेलेला माणूस परत येईल. बरं जाऊ गावाला गेलेला. उजळले भाग्यात अवघी चिंता रुसून गेली. रुसून गेलेला माणूस राज्यात परत येईल म्हणून वाक्य वापरलं अवघी चिंता वाढली. कारण संताचा अक्षर आले होते तुकोने घेतले मोठी जैसे. संताचे एक एक अक्षर म्हणजे मोठे समाज आहे. तुमचा आमचं बोलणे ते संताचं बोलणे राजा. उजळले भाग्याचा अवघी चिंता वाढली. आता भाग्य उजळलं तुकोबाला म्हणता. बरं भाग्य म्हणायचं कशाला प्रश्न निर्माण होतो ना. भाग्य म्हणायचं कशाला. संध्याकाळचा प्रसंग आहे. 5 वाजल्याच्या टायमिंग मारुतीच्या दर्शनाला लोक येतात. 5-6 जण पारावर बसले. रामभाऊ गेले कसं काय बरं चाललंय बरं चाललंय. काय कळालं का तुला. काय कळालं काय झालं बरं आपल्या गावात हक्काचं बोलणं होतं ना. ते नारायणगावला गेले. त्याने एक 20 रुपयाची तिकीट काढले. त्याला 50 लाखाचं बक्षीस लागलं. काय भाग्यवान पोरं पारावर चर्चा झाली. आपल्याला इथे यायचं भाग्य म्हणजे काय याच्यावर चिंता नाही. ते म्हणते त्या हाटलातल्या पोराला 25 लाखाचं बक्षीस लागलं. खूप भाग्यवान पोरं आले. दुसरा उठला ते म्हणजे भाग्य कळतं का तुला. भाग्य कळतं का. अरे पैशामध्ये भाग्य नाही. तो पाटलापैकी सालाने गेले होता ना. आता परवा लग्न झालं. सोन्यासारखी बायको मिळाली त्याला. काय सोन्यासारखी बायको मिळाली. खरा तो भाग्यवान आहे. तिसरा उठला तो म्हणला मुलगा बायको म्हणजे भाग्यवान नाही. मग अरे सावकाराला मुलगा झाला परवा. 5 मोठं गावाला जेवण आहे. खरा भाग्यवान तो आहे. एक म्हणतो धन भाग्य, दुसरा म्हणतो बाई भाग्य, तिसरा म्हणतो मुलगा भाग्य. कुणीच काय माझं घ्यायला तयार नाही. आमचे जगद्गुरु तुकोबाला तिकडून येते वेळी थांबा. आपण भांडू नका. आपण महाराजांना विचारू भाग्याची व्याख्या. भाग्य बाई म्हणजे भाग्य नाही, मुलं म्हणजे भाग्य नाही. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबाला होता उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. वाढली माझी चिंता. बरं काय कारण त्याचं
आणि काय झालं, पद्मनाभ जोडलं गेला. आता मला सांगा, जोडलं म्हणलं वाक्य जोडलं आलं, त्यात कुठंतरी तुटलेलं आहे म्हणून जोडलं हे वाक्य आलं. कधी तुटला बरं? देवाचा आणि आपला संबंध जोडलेला होता, मात्र कधी तुटला त्याचं चिंतन महाराज. ज्या वेळेला तुम्ही आईच्या पोटात होतो, 9 महिने 9 दिवस भरले आणि महाराज तुमचा आमचा जन्म झाला. जोपर्यंत आईच्या पोटात होतो तोपर्यंत भजन चालू होतो, तोपर्यंत भजन चालू होतं, सारखं चालू होतं. काय भगवंताची विनंती करत होता, एक वेळ तरी दुःखाने गळे दुरिताचे झाले. भगवंत या दुःखातून माझी सुटका कर. भगवंत त्याला प्रश्न करतात, मी तुझी सुट्टी करतो, या बरोबरल्या मला काही दिवशी. तुम्ही आम्ही मोठी हुशार, देवाला फसवणारी मंडळी, आपण देवाला फसवणारी मंडळी सामान्य देवाचं काय घेऊन बसले. भगवंतांनी सांगितलं तुझी सुट्टी करतोय तो तुम्हाला काय दिवशी. आपण भगवंताला वचन दिलं लागलो, आठवी न पाया हा माझा भगवंताने त्याला विचारलं, या मामाच्या तू मला काय दिवशी म्हणजे आपण भगवंताला वचन दिला, आठवीना पाया हा माझा नवस, कधी या सत्याची त्या सत्याला का नाही. रात्रानी दिवस पांडुरंगा, मी रात्र दिवस तुझी ध्यान करी करतो का. वचन सोळा वचन दिलं का, वचन त्या अनंत कोट ब्राह्मणाला ऐकायला वचन दिलं, रात्र दिवस तुझी मी आठवण करी करतो का. आणि करत असतील ते आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपल्या डोळ्यात ठेवला, बाहेर आलो, बाहेर आल्याबरोबर इथं कठीण केली, नारळ खांड इथं गाठ मारली बघा, प्रत्येकाची ठिकाणी संबंध तुटला, धरणीवर लागता, स्मरण विसरली तत्वता, ओळखू लागे माता पिता आणि कुहून कुहून रडे लगेच जीव म्हणायला लागला, कधी कवा 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 लगेच रडायला लागला, कधी तुला वचन दिलं. बरं आहे का, आता इमानी का बेमानी आपण तुम्हाला कृतज्ञता आहे का कृतज्ञ दिलेल्या वचनाला मला कृतज्ञ झाला जीव. नाळ खांड मारा, देव तिकडे विसरला, विसरले काया थोड झाली हानी, पचकेला खाणे चवण्याशी का. मोठा झाला, बायका मुलं प्रपंचामध्ये रंगून गेला, लागलो जीव प्रपंचामध्ये रंगून गेला. जीव बी रंगलेला आहे, निसर्ग बी रंगली, रंगण्याचा विषय वेगळा आहे. जीव पंचविषयामध्ये रंगून गेला, स्पर्श रूप रसगंध आणि बोल अशा 5 विषयामध्ये जीव रंगून गेला. संत रंगले, मात्र त्यांचा रंग भगवंताच्या रंगात रंगून गेले. रंगे रंगे रे श्री रंगे
केला आणि तुमच्या आमच्याकरता मला साधू संतांना दया आली आणि तुमच्या आमच्याकरता मला काही कारण नाही, काही कारण नाही, परंतु आली तुमच्या आमच्याकरता कोण? आम्ही वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबा बोलतात, आमचं राहणं वैकुंठामध्ये, परंतु आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी बोलले सारखे भावे वाटणारा दारू संतांचे मार्ग आडराणी भरले जग समाज आडमार्गाने चालला, त्यांना मार्गावर आणण्याकरता आमचं येण्याचं प्रयोजन एक तुकोबाने सुंदर अभंग केला आहे. मला सांगा, अभंगाचे साठी पंची हाती धरली पाठी, मला सांगा गुरुजीने एक दोन येत नाही का? गुरुजीने एक दोन येत नाही, 12 कडे येत नाही का? येते, परंतु मुलांच्या करता गुरुजींना परत पाठी हातात घ्यायला लागली. गुरुजी करता नाही, मुलांच्या करता. अभंगाचे साठी पंची हाती धरली पाठी, तैसे संत क्रिया कोरोना त्यांनी काय. आणि या न्यायाने मला जगद्गुरु तुकोबा तुमच्या आमच्या करता आणि पुढं आहे आणि येतो कळवा म्हणून आले आमच्या तुमच्या आमच्या समोर उभे राहिले आणि हाक मारले राजो यावे यावे त्याप्रमाणे संत असतात. या तुम्ही कशी यावे नाम थोर याची भरते नारी न चिंता. या तुम्ही जे भागे ते आहे अधिकार प्रत्येक ठिकाणी अधिकार लागतो. मात्र एवढी जागा इथं सर्वांना 5 बँकाने सगळ्यांना अधिकार एवढी जागा आहे. पामारतो कुणी या खटनट यावे शुद्ध होणे जावे जेवढे पेटे भावे सोखा मिळा. जे भाग्यवान होते त्यांनी ऐकलं बरं. तुम्ही कराने ऐकलं नाही का? मोठी चुकी बरं आपण ऐकतो पण ऐकत नाही. ही आपलं
50 माणसाचं कुटुंब, 100 धनाचा वाडा, 4-5 जण भाऊ, मुलाला लागायला पाहुणे आले. नाशिकहून धुळेचे आले, दुसरे खानदेशमधून 4-5 कारणे वाढायला आले. त्याच्या अगोदर प्रसंग होता. 8 दिवस गावामध्ये दौंडी झाली. तो मुलगा सांगता 30 तारखेच्या बिल भरा, नाहीतर 2 तारखेला कनेक्शन कट केली जाईल. आजोबा होते नाताळमध्ये बाळाला वगैरे त्याची दौंडी. नातू पळत गेला तिकडून बाबा, ती म्हणते 30 तारखेच्या बिल भरा, नाहीतर कनेक्शन कट केले जाईल. आजोबा म्हणते चालते म्हणून त्या नाशिक बोंबलाची सोय. काय म्हणतो आजोबा, त्या नाशिक बोंबलाची सोय. आता पूर्ण लांब गेले खेळायला. 30 तारीख आता दौंडी ऐकली नाही का, ती म्हणते जाऊ दे त्या नाशिक बोंबलाची सोय. 30 तारीख होऊन गेली, 2 तारीख खाली. वारमेला वर चढला, दुपारच्या वेळेला पकडीने कनेक्शन कट केलं. तिथं तिकट केल्यावर निघून गेला. आणि 4-5 कारपे वाड्याला मे महिन्याचे दिवस 2 वाजता गाड्या आल्या. 5-25 माणसं गाड्या टाकल्या. आजोबा होते, रामराम श्यामच्या घराला बसली. आजोबा उठले, बटन लागलं, लाईट लागलं. म्हातारीचं सुंदर लाईट गेली का, मामा तिकडे समोरचं फॅन चाललंय, आपली काय लागलं. नातू पळत आला, बाबा काल वायरमॅन कनेक्शन कट केलं, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर तुम्हाला त्या नाशिक बोंबलाची सवय. पाहुणे ऐकत बरं का, ही भाषा पाहुणे ऐकत, ती म्हणजे तुम्ही बिल थकलं होतं. नातू नव्हतं, तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणजे त्या नाशिक बोंबलाची म्हणून आज कनेक्शन कट करून घ्या. तिला मुलगी घ्यायची, मुलगी घेतली नव्हती. जिथं लाईट भरायला पैसे नाही त्याला मुलगी द्यायची. दौंडी ऐकली ना, ऐकली आमचे असं गाणे ऐकून तुम्हाला ऐकलं. जे भाग्यवान होते ते आले जवळ आले. मला सांगायचंय संबंध तुटलेला आता जोडायचा आपल्याला. बदल करताना आपल्याला संबंध कनेक्शन तुटलेले जोडायला. आता मला सांगा लाईट कट केली, जोडता येईल गेली होती, कोणाला जोडता येईल ना. तुम्हाला आम्हाला जोडता येईल का कनेक्शन चालू लाईट. त्याला तुम्हाला देतो जोडायचं काम संत करतात, जोडायचं काम संत करतात. जवळ घेतलं महाराज, जवळ घेतलं महाराज आणि जोडायचा कार्यक्रम चालू. जोडण्याची प्रक्रिया आहे ती. एक महाराज डोळ्याने कृपा करतात, कृपा कटाक्षेने आले, आपल्या पदी बैसविले, बापरखुमा देव विठ्ठले भक्ता दिले वरदान. डोळ्याने कृपा करतात. माऊली ज्ञानोबाला बोलतात, हाती ठेवाचा यावरी झळके, की परवा करू माथा पाडोके, तो जीवची परे तुके महिषाशी. डोळ्याने कृपा केली. खूप चिंतन आहे बरं, किती लोकांना पटन झालं माहिती. संत डोळ्याने कृपा करतात. तुकोबाने गोळा पण केला, तास विषय वाढे कृपा तुझा नाही भेटी अंग संग अंग. पाचवी आपल्या मुलाला भागत नाही, आलिंगन देत नाही. मग काय करती का असो वेळेनंतर बाळाला ती समोर घेते, त्याला तुटकेला लावते अशी. तिकडे त्याचं बोललं बरं आहे. दुधाला भेटी अंग संग झाली कृपा. नंबर 2 ची कृपा लावून यात कोमाईला माथा, सांगितली चिंता न करावे न करावी. 2 नंबरची कृपा. 3 नंबरची कृपा आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता. ही कृपे मला जोडले साधू संतांनी, जोडायची प्रक्रिया आहे. म्हणून आमचे तुकोबरावचा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला सापडली.
दर्शनाला पद्मनाभ जोडला म्हणून जोडायचा संत संताची गाड्या. मग संतांना ओळखायची कशी? संत ओळखायची का त्यांच्या गाड्या पाठी हे संत ओळखायची कशी? आम्ही संत लक्षणाव भूमीचे मार्ग जाणे कोंबाची लवलव नानाचार गौरव सुकुनी नाचे बोलण्यावर माणूस ओळखा. तुम्ही कुठले किंवा हिवले सर इथले का तुम्ही म्हणल्या हो जरा जातो मला माहित नाही. आता मला जो रस्ता सांगितला तो जीव घाली का? जो रस्ता सांगितला तो जीव घाली का? बोलणार माणूस ओळखा. फुलावरून झाड ओळखा. भोगावरून माणूस पूर्वजनेचं पुण्य ओळखा. बोलणार माणूस ओळखता लागलो काय? त्याप्रमाणे संत आम्ही कसे ओळखायचे काय? त्यांच्या लक्षणं सांगितलं तुम्हाला काय? त्याची संताचे आपल्यासारखं जे बनवतात त्यांचं नाव संत येणार काय? साधू त्यांचं नाव आहे. ज्याने साधू केले त्यांचं नाव साधू आहे. आडनावाचे साधू नाही, आडनावाचे संत नाही. कधीचा कधी पण होती संत संताचे ते आप्त नव्हती संत काय? साधू लक्षण नव्हता, संत लक्षण नव्हता. ज्याने साधू केले मारले नाही काय होतो? ज्याने साधू केले काम क्रोधा नाही चाली झाली समजा आणि देवतया पादनाशे दरुषणी दया करेले ते पुत्रा मला सांगा प्रत्येकाने दोष काढले. मला प्रत्येकाने दोष काढले मात्र संतांनी दोषावर पांघरून टाकून कोणाचं वर्णन करतात त्यांचं नाव संताई. जे का गंजले गांजले गांजले जाके म्हणे जो आपुले. जे का गंजले गांजले गांजले जाके म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा.
संतांचे दोष प्रत्येकाने दोष काढले. वाल्या कोळ्याचे दोष पाहिले तो नारदाने, आजमलेचे दोष पाहिले का दोष झाकले आणि वर्णन करतात गुणाचं त्यांचं नाव संते. आई कोणा म्हणतात तुम्ही आई? एक उदाहरण देतो, 2 मिनिटं देतो, नंतर पुढे निघून जातो. 5-25 माणसा 4-5 माणसांचा परिवार, त्याची एकच मुलगी होती खूप लाडकी. 5 भावामध्ये एकच मुलगी खूप लाडकी. काय 5वी 6वी 7वी 8वी 10वी 11वी काय ग्रॅज्युएट झाली. आई सांगते दादीला घरात लक्ष दे, थोडं सांगितले माझा उद्धार नाही. काय मम्मी आलं तर तुझी किटकिट किटकिट काय दररोज शाळेतून आला तर तुझी किटकिट चालू झाली. लक्ष दे म्हणजे काय करू? अगोदर स्वयंपाक मला लक्ष दे, काय करू सांग बदली कर, काय करू चेटाला गेली करता. आई सांगते मी कशाला सांगतो, दोष झाकले आणि गुणाचं वर्णन करतात त्यांचा नाव संत. घे पिठाचा डावा, पिठाचा डावा घेतला, काय करू घे चालणे पीठ, चालून भरपूर पीठ घे. अगं एवढं तू कमी कर कमी कमी केलं कर, आता काय करू असं आई शिकली बघ. पीठ चालू, आता काय करू पाणी टाक, आता ताकद पडला. अगं पीठ घ्यायचं पाणी पडलं, आता परत पीठ चाल, परत पीठ चालू कर देऊन झाला आधी मळायला अशी. असं नाही पीठ घ्यायचे हाताने मळायचं, चुका गवऱ्याला विचार काय. बरं आता काय करू, आता उद्या कर. आणि या प्रक्रियेत 3 आठवडे निघून गेली. मुलगी उद्यापर्यंत आली. नीट ध्यान ठेवून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मुलगी उद्यापर्यंत आली आणि आले पाहुणे पाहला. आणि सुगरण जीवन आमचे बाबा सांगायचे सुगरण सुंदर पक्षी गावाच्या पोळ्या केल्या मुलीच्या आणि सुंदर पोळ्या केल्या पक्षी गावाच्या. पापड भजे कोरड्या सुंदर अशी सार बनवला. जेवणारे रसरत्नी होते बरं ना, अनुभवी म्हातारे 5-25 माणसं जेवायला बसली. आधी स्वयंपाक केला. काय जेवणारे रसरत्नी होते. एक फुटका मारल्याबरोबर अरे बापरे काय सार झाला. आणि पोळीला तर दात लावायची गरजच नाही, तोंडात टाकली आपोआप दात जायची. जेवणारे म्हणते स्वयंपाक कुणी केला? आई म्हणते स्वयंपाक कुणी केला होता? कुणी केला? नाव कोणाचं सांगितलं? आता बोलली कुठपर्यंत आली गेलं नाही उंड्यापर्यंत. असं द्यायला ठेवा. आता आई जर म्हणे असं की हे काय येत ना हा नुसता तुम्हाला फोन करू आम्ही याकडे पत्र पाठवू, परंतु नाही. सर्वांनी गेल्याने नाव मुलीचं दाखवलं, तिचं नाव आहे आई. त्याप्रमाणे संत त्यांना म्हणतात दोष झाकून टाकले गुणाचं वर्णन करतात, त्यांचं नाव आहे संत. असे संत जीवनामध्ये आल्यानंतर बरोबर कराशिवाय नाही. म्हणून संप्रदायाच्या नावाप्रमाणे आपण भजन करू. लौकिक जगाला अलौकिक गोष्ट करू शकत नाही, पटू शकत नाही. लौकिक जगाला अलौकिक गोष्ट करू शकत नाही, पटू शकत नाही. उपाधी रूपानं जगामध्ये 3 गोष्टी अलौकिक आहे. एक देव अलौकिक आहे, एक देवाचं नाम अलौकिक आहे आणि एक देव मान्य संत अलौकिक आहे. ढाला
काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला म्हणतात आरोगी. देवावर काळाची सत्ता नाही. देव पंचमहाभूतामध्ये गुंतून राहत नाही. काय नाम असेल नाम काळाची सत्ता नामावर नाही. नाम पंचमहाभूतामध्ये गुंतून राहतात. त्याप्रमाणे संत आहेत. काय संत पंचमहाभूतामध्ये गुंतून राहत नाही. संतावर काळाची सत्ता चाल करत नाही. आणि आता मला संत जीवनात येणं ते नाम मिळणं म्हणजे अलग लाभ आहे. तुकोबाराने गोड आपण केला भजन करायला सांगतो तुम्हाला. याचा एका वाहुशीन भार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने कायाच्या मने निश्चित असे लाभरून दिसे याहून दुसरा आणि कदाकारा देणे जन्मे. भगवंताच्या नामासारखा लाभ या जगामध्ये दुसरा कोणता आलोक दिला. असा लागणारा दुसरा कोणता म्हणून आलोक्य लाभ हा ठेवा. आमच्या साधू संतांना प्राप्त झाला असा आलोक्य लाभ त्या ठेवा. त्याने पुढे साठवला भोगाचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. काय आणि म्हणून साधू संतांनी भगवंताला हृदयात काय पुढं पाव देव पाय बाहेर पाहू नका. देव आहे आतमध्ये. देव आहे देव आहे कुठं हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी देव नटला कोण बोल्या दिसायला माणसं असायला देव. देव सदा जवळीचा असे. भागवतमध्ये नागोबा बोलतात देव सदा जवळीचा असे तयाला जन कसे दिसे पाहू जाती देशोदेशी ज्याने पाहिला तो गदगदा हसे. अरे प्रत्येकाच्या हृदयात होतो आणि आपण हरिपाठात म्हणतो की नाही हे बघा काय सर्व घटे राम देहाती एक सूर्य. फक्त आपल्या जवळ राजा आपल्या हृदयात आहे म्हणून साधू संतांनी त्याला हृदयात साठवला. संपुट हृदय देखी करुण पोटे साठो. सावधानाने हृदयात साठवला. मारुतीने हृदयात साठवला. जनावरांनी हृदयात साठवला.
साखरेला किती सुंदर प्रमाणे साखरेला हरी जे हृदय काय साखरेला हरीची हृदय काय जी हृदय त्याची आहे तुझं काय मंदिर हृदय मंदिर आहे ना आम्ही मंदिराचं काय केलं हे मंदिर बनले मला साखरेला हरे जे हृदय मंदिर आम्ही काय केले आम्ही मुसलमान केला मुसलमान मेलेले माणसं करतात आमच्या तिकडे मुसलमान जाते तुमच्याकडे मेलेले माणसं मुसलमान मेलेले जवळ मुसलमान आता तुमच्याकडे म्हणणं आहे की आमच्या तिकडं एक खाटक्याच्या आधी बोकड कापायचा जावं येतो सासूला जावे आले तर सासू जागूच नाही पाहूच केलं काय करू काय नाही नातीचं मोठी ठेवी घाल राखी जावा याचा जवळ काय एक किलो घेऊन एक किलो चांगला चांगले चांगले बाळाला तेवढं चांगलं चांगलं गेलं 1 किलो जे तू देतो तुकडे बोलतो काळा पिशवी देतो घरून घेऊन येतो सासू सुंदर काढून करते आता हे ध्यानात ठेवा तुम्हाला परत विसरू नका परत मी विचारणार आहे मेलेले पण सुकून जाते सासू सुंदर स्वयंपाक करते बाजरीच्या भाकरी जे सुंदर जेवण करते जावं जेवायला असते मामी खूप सुंदर स्वयंपाक खूप सुंदर स्वयंपाक केला काढून तर साप छान झालं ते कुठे टाकलं यांनी कुठं मेलेला माणसं कुठं मेलेला जमाला कुठं मेलेला कुठं सांगतोय मार्गाने परमंदिरी रामकृष्ण हिरोनी साधेली अरे मंदिर काही सोडवतोय काही सोडवतोय धर्मशाळा काही सोडवतोय घर तो काही सोडवतोय मग हृदय मंदिर याचा मुसलमान करू नका एवढं सांगतो मला हृदयाचा मुसलमान करू नका कारण तो तिथं राहणार मुसलमानाला राहील जाऊ मुसलमानाला कसा राहील मग मला या हृदयाचं मंदिर करा आमच्या साधू संतांनी म्हणून भगवंत राहण्याची जागा हृदयाने संपुटळे हृदय पेटे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला बरा ठेवा होता Thank you.
ठेवा आपल्याजवळच होता राजा, मात्र तो भावाशिवाय सापडू शकत नाही. मला सांगा, प्रत्येक गोष्टीला भाव आहे. आता सर्वांच्या तोंडून एकच बातमी, पेपरला एकच बातमी, कांदे काय, कांदे काय, 200 रुपये ना, काय होता 200 रुपये किलो कांदे, कांदे काय भाव, बटाटे काय भाव, हे कापड काय भाव, सोन्याचा काय भाव, परमात्माला भाव परमात्माला भाव असं कणाचं तुम्हाला काय वाटतं, असं कणाचं. आणि हरिपाठाचं गणगुण सांगता, भावेन देव भावाशिवाय भगवती, भक्तीला एवढी किंमत आहे, भावाला किंमत आहे. काय किती भक्ती करतो सोडून द्या, त्या भक्तीच्या पाठीमागं भावाला किंमत आहे. आणि त्याचं नाव आहे अष्टसात्विक भाव. जोपर्यंत भाव तयार होत नाही तोपर्यंत भगवंत कृपा करू शकत नाही. एखाद्याला धने आयुष्यात भाव उत्पन्न होतात, किती प्रमाणे सांगू, किती प्रमाणे काही न लगे भावची काल सांगतो फक्त भाव नाही. आणि आम्हाला नेमकं ते आवडत नाही. बरे तुमचं सर्व चांगले, फक्त एवढं वाईट आहे त्याच्याशिवाय ते भगवंत कृपा करू शकत नाही. हे दिसायला खरा, मात्र असायला खूप चांगलं. 1 मिनिट घेतो फक्त आणि पुढे निघून जातो. रामदास स्वामींची 1,500 शिष्य होते. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये मुलांना तशी वाक्याला प्रश्नपत्रिका गेली ना, ती सोडवायची लागणार. त्याला प्रश्नपत्रिका आली, मुलाने प्रश्नपत्रिका पाहिली, खूप अवघड प्रश्नपत्रिका होती. गरजच होती. परीक्षकाने भाऊ काय तेवढी काही कळाला प्रश्नपत्रिका, रडून प्रश्न सुटणार नाही. रडू नको, पळून जाऊ नको, पेपर फाडू नको. सोपे सोपे प्रश्न अगोदर सोडव, 35% जमेला जा, रडून सुटणार नाही. काय जीवनामध्ये प्रत्येकाचे प्रश्नपत्रिका येते. रामदास स्वामीने ठरवलं, सर शिष्य ते परीक्षा घ्यायची. झोपून घेतलं, मी काय का दिसायला वाईट मात्र असायला खूप छान. सर्व शिष्य आले ते म्हणजे स्वामी काय झालं, ते म्हणजे पायाला इथं गोळू झाला, इथं पण कुठे गेला, तिने दुखतो काय फटफुडे आली. 2-3 दिवस झोपून घेतलं आणि ठिसक आठवलेला ठिसक म्हणतो, तुमच्याकडे काय नाही. आणि हापूस कोकणातून हापूस आला, राजापूर हापूस, राजापूर जेव्हा आम्हाला सगळं दिसना. गाडी गाडी स्वामीने एक आंबा घेतला कच्चा आणि तुम्ही तर पायाला बांधला.
वरून पिवळं फडकं बांधलं आणि 8 दिवस झोपून गेलो. 8 दिवसात आंबा परिपक्व झाला. स्वामी रात्री 12ला उठले, आंबा दिला केला, त्याचं नाक काढून टाकलं, फडकं बांधलं पायाला आणि त्या फडक्याला थोडं बोक्सर ठेवलं आणि झोपून घेतलं. मोठमोठ्याने रामाचा धावा करायला लागले. शिष्याने म्हणाले, स्वामी काय करू सांगा, तुमच्याकडे जीव द्यायला तयार आहे आम्ही. तिने जीव देऊ नका, फक्त एक करा. हे माझा पायाला गोळ झालाय आणि ते खूप दुखत ते आज पू झाला त्याच्यात. कुणीतरी साधकाने ते तोंडाने मोडून घेतलं पाहिजे. स्वामी होणाऱ्या घरून फोडणाऱ्याने जाऊन येतो, बरं या. कुणी म्हणलं फोडणारा, कोणी म्हणलं जेवायला, कोणी म्हणलं मंडळी आजारी, कोणी म्हणलं पोर आजारी, कोणी तिथं जायला तयार. स्वामी तिकडे बोळ्या होता एक शिक्षक, अरे बोळ्या इकडे काय करतो? स्वामी कधी तू वाट मारतात का? मला आम्हाला माहित आहे काय काय माहिती, यांना माहित नाही काय का? स्वामी भलेने आले बरोबर पळत झाला. स्वामी पण हात जोडले. तिथे स्वामी काय का? स्वामीची आज्ञा शिवक बोला, हे माझ्या पायाला गोळ झालाय, खूप दुखवतोय, त्याच्या सगळा पुये. कुणी माझ्या तोंडाने जो साधक कुणी म्हटलं तर तेवढ्याला गोळ वाढवायला तसा बरा होणार नाही. हे बघ ते कानाच्या सापटी वाटत. भोळ्याने तिथं तोंड लावलं त्या भोशाला आणि कुई सगळं उठून घेतला. ते देववर हापूस, आपल्या अंगावर देववर हापूस, कुई सगळं हापून घेतलं. हे बघ ते आणि पुढं मारुतीचं मंदिर येतो. भोळ्याचा हात जोडून मारायला. हे म्हणजे आता काय जेवण काय आजोळचे मारुतीला. स्वामीने त्याला बोलायचं काय काय मागतो मारुतीला? की म्हणजे मारुतीने नवस करतो, मारुतीला माझ्या गुरुला आशीर्वाद करू देणार, बोलायचं तुम्हाला मिळेल. काय होतं ते त्याने खाल्लं त्यालाच माहिती. कुण त्यांची गाणी तैसे त्या असती, तुकाने भ्रांती दुजी काय याला नाव ठेवू नका. हे भावाने देव प्राप्त होतो. आणि म्हणून तुकोला बोलता तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आणि संतांच्या संगतीमुळे होतं म्हणून संतांचे पूजन करू. ज्ञानेश्वरा संत दर्शने हा लाभ परमात्मा संपुटये हृदय पीठी करून कुटी साठवू. संत दर्शने हा लाभ परमात्मा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. ठेवा आपल्या जवळ केला घेऊन, फक्त आपल्याला दिसत नाही मग ते दाखवणाऱ्या सत्याला म्हणतात संत. पृथ्वी गाणे सर्वांनी दिसतो पण पायावर होणार प्राप्ती काय? अरे धन आपल्या डोळे राजावं. मला सांगा, जमीन आपली सातारा आपला जमिनीवरचं पीक आपण खातो, जमिनीचं पाणी आपल्याला करतो. ते पाणी काढण्याकरता पायावर माणसाची गरज आहे. त्याप्रमाणे भगवंत आपल्या जवळच आहे. नोंदणी आपल्या हृदयात काय मात्र तो संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये संत येणं गरजेचं आहे. काय आणि संत म्हणजे महाराज दिसणारे संत नाही, दिसणारे साधू नाही, दिसणारे साधू नाही, दिसणारे संत नाही. कारण मला सांगा, संत दिसावे का असावे, साधू दिसावं का असावं? दिसणारे खूप साधे. इथं 2 घंटे होते भेटायला आणते काय बांधला फेटा मारले टाका कमावले नोटा, त्यांना संत म्हणता येत नाही. काय संत असणारे संत साधू आपले असावा लागतो. काय आमच्याकडे महाराजांनी साधूचं खूप चिंतन मांडले. काय साधू दिसायला सोपे आहे, साधूचं जीवन मात्र खूप कठीण आहे.
कभी महाराज एक ठिकाणी बोलला, साधू जीवन कठीण है, ऊंचा पेड़ खजूरीचं झाड. साधू जीवन कठीण है, ऊंचा पेड़ खजूर, चढे तो चाके प्रेम रस, गिरे तो चकराचूर. साधू साधू शिवाय काय मात्र एवढं सोपं नाही. चढले तर प्रेम आणि जर काय केलं तर टाकणार. म्हणून दिसणारे साधू नाही, असणारे साधू. साधू दिसणारे असत ना. आमच्या मुक्ताराने किती सारे चाटी घ्या वरी बाबा दादा नाही, आमचे विषय केला कामे, त्याला म्हणून साधू जगी विठ्ठलमाना बाधू. दिसणारे साधू नाही. साधू खूप चिंतन केले, प्रत्येक संतांनी मला साधूचं लक्षण सांगितले. मात्र असणारा साधू लागतो. आणि जीवनामध्ये सांगतो साधू आहे पण नाही म्हणण्याची सोय नाही, आज पण आहे. फक्त त्याला त्या जातीचा लागतो. तुकाराम येथे आणि येत्या कामाचे ती दृष्टी नक्की राहतो आपल्यातच आहे. मात्र त्यांना लक्षण काय सांगायचं तात्पर्य आणि असे सर्व जीवनामध्ये आले. आमच्याकडे तुकाराची जीवनात आरोग्य चैतन्य आणि त्यांनी जी वस्तू दिली ते नाम मिळायला लागलो आणि त्या नामाचा एवढा मग आमचा विषय हा काय पंचमहाभूते पृथ्वी वायू आणि आकाश सर्वात मोठा आकाश आहे. आकाशापेक्षा मोठं काय हो? आकाशापेक्षा मोठं ज्ञानदेव पुषे आणि कर्णाला गुढी वाढ आकाशापेक्षा मोठी वस्तू आणि ते नाम परिणाम करतो. नाव परिणाम करत नाही. आम्ही नाव घेतो का नाम साधू संतांनी प्रत्येक आवड घ्या. लक्षात ठेवायला आणि आत्मलक्षात ठेवायला. साधू संतांनी प्रत्येक महाराजांना सांगितले एक गाव आणि आवडीने भावे. आता एक झाले आवडीने भावे हाती नाम घ्या. नाम आणि नाव याच्यामध्ये पूर्व पश्चिमचा अंतर आहे. काय नाम आणि नाव कारण हे आकाराला जरी वस्तू केल्या ठेवलं जातं ते आहे नाव आणि निर्गुण आहे काय त्याचं नाव आहे नाम. माऊली नाम बोलतात उभरल्या बालकाशी कयापाशी ठेवी या नावाशी होते होते. आपण जन्म झाला नाव घेऊन आलो. आपलं नाव नंतर ठेवले ते नाव या देहाला. नाम हे अलौकिक आहे मला. नाम अलौकिक आहे परिणाम ते नाम करतो. एक उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला ना तुमच्या नावाला संपत महाराज आमचे ओळखे ते आमच्या सुट्याला आले. आमच्या दुकानात आले. आमच्या ठोकरा होता तिकडे नाम आणि नावामध्ये फरक सांगतो तुम्हाला. दुकानात आमच्या ठोकरा होता संपत महाराजांनी इकडे पुढे गेले ते म्हणजे जेवायला गेले. त्यांना पूर्ण त्यांना मला संपत महाराज हांडे आले तर तुम्हाला बोलवलं. ठोकरा गाडी घेतली. मी काय सांगतो ते निरोप काय केला गुलाबरावला बोलवून आणा. छोकराला मी जेवण बसलो होतो. छोकराला गाडीला गुलाबराव तुम्हाला संपत महाराजांनी बोलावले. आमचा मुलगा म्हणतो गुलाबराव ते संपत महाराजांनी तुम्हाला बोलावले म्हणून बोलून आले ते तुमची भेट घेण्याकरता आले. तुम्हाला काय करायचं बघा त्याने गुलाबाला नावाची 100 रुपये आमच्या गावात तिकडे गेला. गुलाब चांगला आणि म्हणताना म्हणा भाऊ तुम्ही काही म्हणा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, मारुती म्हणा, गणपती म्हणा, संतोषी माता म्हणा. म्हणायबद्दल वादच नाही. फक्त जाणून म्हणा. त्याने बोलायला जाणला म्हणताना भाऊ तुम्हाला बोलवलं. म्हणजे समजून घ्या नाव आणि नामामध्ये फरक सांगतो तुम्हाला. ठेवलेले नाव गुलाबराव नाव आहे मात्र गुलाबराव म्हणणार नाही. त्याने जाणलं म्हणून भगवंत परमार्थ करताना जाणून करा आणि प्रपंच करताना मानून करा. हे दोन गोष्टी तरी ध्यानात ठेवले वाचले. परमार्थ करताना जाणून करा. उगाच त्याने केलं त्याने जाणून घ्या आणि प्रपंच मानून करा. प्रपंचाला माना जाणून नका. प्रपंचात
अशी एक मुलगी होती, तिला 2 मुलं 1 मुलगी झाली. आणि आपल्याला 2 मिनिटं सांगतो. घरी काय 2 मुलं आली, 2 मुलं 1 मुलगी आणि 50 माणसाचा परिवार होता. कधी आले नाही लग्न होतं म्हणून आले. आई ओळख करून घ्यायची. काय बाळाची ती म्हातारी ना पलीकडची ती माझी मोठी बहीण आहे ना बाळा कुठली म्हणले ती कपडाला कुंकू येऊ बरो ते नाचात देऊन ते पाण्याने किरकिर ती चोरी ती पांढरा चोरी ती माझी बहीण तुझी मावशी बरं बाळा हे मम्मी ह्याची मावशी मला आवडत नाही तुला पहिले सांगतो ही मावशी मला आवडत नाही. माझ्या मित्राची मावशी बघ बारीक टिकली हातात एक सोन्याच्या मांडल्या त्याच्या हातात भरायला ती गोल साडी अशी मावशी मला आवडती. तर मला तुम्हाला प्रश्न आहे याला आवडली तरी याला नाही आवडली तरी याला आवडली नाही तर मावशी नाही सांगतोय कोण सांगतोय कोण आई सांगते आई ही माझी बहिणी तुझी मावशी हा तुम्हाला नाही आवडत. अरे तुला आवडली तरी मावशी आणि तुला नाही आवडली तरी तुझ्या आवडीवर नाही मला दुःख म्हातारा भेटा मोठा भेटा ती बाळी गावठी होतो ती पडली पायाजवळ आयुष्याची आकडी जे तुझा मामा आहे हे मम्मी असा मामा मला आवडत माझ्या मित्राचा मामा काय मला असा मामा आवडतो. आता सांगत माझा भाऊ येते माझा भाऊ येतो तू तुला नाही आवडत तुला आवडलं तरी मामा नाही आवडलं तरी मामा त्याचं नाव आहे भाऊ. माझा भाऊ म्हणजे हा भाऊ काय आणि म्हणून भावाला किंमत आहे किती भक्ती करतो याला किंमत नाही भावाला या 2 तासाच्या चिंतनामध्ये छोटासा पेपर लिहिला सुंदर आमचे नारदासारखे तुम्हाला सारखे गायन काम करणारे मुलगा म्हणजे तो खूप मला छोटं चिंतन बोलत आला आणि पीठी नुसती बोलतीच ते स्वरज्ञानी म्हणून त्याला थोडं बदल झाला आता काय कारण स्वराशिवाय भजन नाही तुम्हाला पटवा किती सुंदर आलात करणार काय कारण याच्यात खूप ताकद आहे कारण गाणं सामेलाचा भाग आहे नारद तुम सामगाय कारण जी शक्ती अद्भुत आहे काय कबीर महाराज होता संगीत एक शक्ती है ईश्वर की संगीत एक शक्ती है ईश्वर की हर स्वर में बसा है राम रागी जमरान भावे तो रूढ़ी को मिले आशा के आदर होता गया रागाने आम्ही सुंदर म्हणून आम्ही सुंदर साथ केली खूप छान केली काय आणि तुमचं वर्णन करायला माझ्या घरचा बोलत नाही काय कमर पात्रावर बसून चढायला म्हणून शेवट करायला काय आणि सर्वांच्या मुलाचे उपकाराचं संपत मला इथं मुक्त शब्द बोललो मुखमुखची वाचा म्हणून गेली एक कृपा ही कृपा तुमची काय तर म्हणून परमानंद माधव म्हणून मंडळाला या ठिकाणी आमंत्रित केलं महाराजांना म्हणून या ठिकाणी येणं घडलं. आपल्या सर्वांचं दर्शन झालं माझं परम भाग्य समजतो. छोटासा पेपर लिहिला योग्य असेल तर घ्या आणि आरोग्य असेल तर सोडून त्या सकला जे काही मागे मिळवणे मस्तकाने ठेवत असे अवघडते बघते सकल जरा बरे पार म्हणून झालेली सेवा दत्त महाराजांच्या चरणावर आमचा हृदय सर्व सच्चिदानंद सगळं तुम्ही संत वृंद देव वृंद तुमच्या कारणावर समर्पित करून शेवेला आपण या ठिकाणी पूर्ण